नमस्कार. मराठा आरक्षणाचा लढा आज एका निर्णायक वळणावर आहे. पण या लढ्याकडे पाहताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बाबासाहेब म्हणजेच आरक्षण हा केवळ गरीब निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, तर तो प्रामुख्याने प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे. त्यांचा दृष्टिकोन असा होता की जो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागे आहे त्याला प्रामुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हे एक महत्त्वाचे साधन आहे. आज मराठा समाजातील एक मोठा वर्ग आर्थिक आणि शैक्षणिक संकटात आहे. बाबासाहेबांनी संविधानातील कलम 340 द्वारे मागासवर्गीयांच्या स्थितीचा अभ्यास करून त्यांना न्याय देण्याची तरतूद केली होती. म्हणूनच आरक्षणाचा हा लढा लढताना बाबासाहेबांच्या समानता आणि न्याय या तत्वांचा आधार घेऊन घटनात्मक मार्गाने पुढे जाणे हीच त्यांची खरी श्रद्धांजली ठरेल. एकजुटीने दिलेले हा लढा नक्कीच यशस्वी होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.